उपस्थित पत्रकार मित्रांनो, मी ज्याला माझ्या करिअरची सुरुवात केली ती मी नगराध्यक्ष म्हणून केली, नगरसेवक म्हणून केली. त्याच्यामुळे नागरी भागाबद्दल मला फार आत्मीयता आहे आणि माझ्या करिअरमधला तो एक महत्त्वाचा टप्पा होता. परंतु ज्यावेळेला आम्ही काम करायला सुरुवात केलं आमच्या नगर परिषदेमध्ये, त्याला मी सगळ्या आमच्याकडचे जे पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी थोडंसं इंटरॅक्शन केलं. कारण जेवढी माहिती पत्रकारांना असते, कारण मुंबईच्या करू नका हो, तुम्हाला आवाज वाढवू नका. आवाज मी कधीच आयुष्यात वाढवला नाही. बघा, तुम्हाला जेवढी माहिती असते क्वचित माहिती असते. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली, आधी मी जरी एज्युकेशन डिपार्टमेंटचा मंत्री असलो तरी मुंबईच्या शाळांमध्ये काय चाललं आहे हे मला माहिती असू शकत नाही. कारण तो डिटेलचा भाग आहे ज्याच्यामध्ये जायला आम्हाला फार कमी वेळ असतो. मुंबईच्या संदर्भात मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी निर्णय घेतलेला आहे की डेडिकेटेडली 3 दिवस हे सोमवार, मंगळवार, बुधवार मी मुंबईमध्येच राहणार. इन एनी केस कुठलेही कार्यक्रम असले, अगदीच जर इमर्जन्सी मीटिंग कुठे दिल्लीला वगैरे लागली तर ही बाब अलाहीद आहे. त्याच्यापैकी बुधवार हा मी स्पेशली महापालिकेसाठी ठेवलेला आहे. दर बुधवारी 2 ते 4 हे मी नागरिकांच्या समस्या ऐकून घेईन, ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतात त्या. आणि 4 ते 5 हे मी काही टार्गेट दिलेली आहेत कॉर्पोरेशनला की ही टार्गेट तुम्ही एवढ्या मुदतीमध्ये पूर्ण केली पाहिजे. मी साधारण एक 42-43 मुद्दे दिलेले आहेत. हे 42-43 मुद्दे हे वेळेवर पूर्ण करावे अशी माझी अपेक्षा. आज एक नवीन मुद्दा मला कळला की हँगिंग गार्डनच्या संदर्भातला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे काय झालेलं आहे की आता टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे. आपल्याला ज्या वाहिन्या असतात त्याच्यामध्ये बोगदे असतात, त्याच्यामधून ज्यावेळेला पाणी जातं त्यावेळेला त्याचं इरोजन होत असतं, म्हणजे त्याचा रफ सरफेस होतो आणि त्याच्यामध्ये हे होतं. सेम कंडिशन रिझर्वॉयरबद्दल असू शकते की अनेक वर्ष रिझर्वॉयर वापरल्यानंतर त्याला मेंटेनन्सचं काम निघू शकतं. परंतु ही कामं आता रोबोट करतो परदेशामध्ये, की त्याला ग्लाससारखं लेअर द्यायचं आणि त्याचं पुढचं लाईफ 50 वर्षांनी वाढतं. तर मी काय एवढ्या डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीत जात नाही. तुमची मी बातमी वाचली की या ठिकाणी एवढी झाडं तोडायला लागणार आणि मग तिथं ते रिपेअर करायला लागणार. त्याला माझ्या मनात आलं की हा विषयसुद्धा माझ्या आता याच्यामध्ये घेतला पाहिजे. असे मी दर ह्याला त्याची हे करत असतो, म्हणजे रिव्ह्यू घेत असतो. हा रिव्ह्यू अशासाठी घेतला पाहिजे की आपल्याला टार्गेट ओरिएंटेड काम करायला लागेल मुंबईमध्ये. हा एक भाग आहे. आणि नवीन संकल्पना राबवत असताना काही संकल्पना जे आमचे आता प्रोजेक्ट सुरू आहेत, ह्या प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त आम्ही 2 नवीन संकल्पना मुंबईमध्ये राबवतो आहे. त्याच्यामध्ये एक आहे ती ह्याचं डे केअर सेंटर सिनियर सिटीजनसाठी, जी आमची बजेटचा भाग आहे की बजेटच्या घोषणेमध्ये सिनियर सिटीजन सेंटर्स हे आलेलं आहे. तुम्ही न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये गेलात तर तिथं सकाळच्या वेळेला सिटी बसेस जातात, ज्येष्ठ नागरिकांना एकत्र घेऊन येतात आणि मग त्यांना कशाची आवड आहे, कोणाला कॅरमची आवड असते, कोणाला चेसची आवड असते, कोणाला रीडिंगची आवड असते, वेगवेगळ्या तऱ्हेचं असतं. शेवटी एकटंच राहणं घरामध्ये, यांनी जे डिप्रेशन येतं हे दूर करण्याच्या दृष्टीने पाश्चात्य देशांमध्ये हा कन्सेप्ट वापरला जातो. आणि संध्याकाळच्या वेळेला सिटी बसेस त्यांना पुन्हा सोडून येतात. तर मी त्याच्यामध्ये असंही म्हटलं की दुपारच्या वेळेला त्यांना शिवभोजन थाळी द्या, त्यांची हेल्थ चेकअप करा. आणि हे आम्ही ट्रायल बेसिसवर मी सांगितलेलं की प्रत्येक जे आपल्याकडे मतदारसंघ आहेत ह्याचे किंवा वॉर्ड्स आहेत, आपल्याकडे एकंदर 8 वॉर्ड्स आहेत. तर 8 वॉर्डमध्ये तरी प्रत्येकी एक सुरू व्हावं. ट्रायल बेसिसवर पहिले 2 आम्ही सुरू करतो आहे. आणि मी माझा जो हे आहे एकंदरीत ॲप्रोच हा, प्रत्येकाने आपल्या भागामध्ये केअर घ्यावी. समजा मुंबई उपनगरचे लोढासाहेब असतील तर लोढासाहेब त्यांच्या एरियामध्ये ही स्कीम राबवायची वगैरे हा निर्णय ते घेतील. परंतु मुंबई सिटीमध्ये, कारण मुंबई सिटी कम्पॅरेटिव्हली छोटा एरिया आहे मुंबई उपनगरापेक्षा, आणि इथं जो येणारा प्रत्येक मनुष्य आहे, मुंबई शहरात जायचं म्हटलं की एअरपोर्टला उतरतो, परंतु मुंबई सिटीमध्ये सचिवालय आहे, सगळी आमची कार्यालय 100% इथंच आहेत. आणि हे गृहीत धरून ही मुंबईची राजधानी आहेच, म्हणजे मुंबई शहर आहे, मुंबई उपनगरसुद्धा आहे, पण मुंबई शहर विशेषतः मुंबईची राजधानी आहे. हे गृहीत धरून ते उत्कृष्ट शहर झालं पाहिजे, असं एक आम्ही हे केलेलं आहे. आणि हे जुनं शहर असल्यामुळे इथल्या प्रॉब्लेम्स वेगळे आहेत मुंबई उपनगरापेक्षा. आणि म्हणून आपल्याशी मी आज एक हितगुज अशासाठी ठेवलं होतं की आपल्या काही सूचना आहेत का, आणि मग त्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी किती इफेक्टिव्हली आणि किती फास्ट करू शकतो
हा त्याच्यातला एक भाग आहे. दुसरा कन्सेप्ट जो होता मुंबई शहरासाठी तो होता की मुंबईमध्ये आपण कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शिलाई मशीन देतो, घरघंटी देतो, परंतु ॲक्च्युअल ह्याचा महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी किती फायदा होतो हा प्रश्न असतो. मध्यंतरीच्या काळामध्ये फूड ट्रक्स देण्यात आले, परंतु त्याची पॉलिसी बनवलेली नव्हती. मग आम्ही थोडंसं असं केलं की तुम्ही ह्याची पॉलिसी बनवावी. आणि दुसरा एक निर्णय असा घेतला की मुंबईच्या ज्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला ट्रॅफिक नसते, जसं तुम्ही कुठल्याही युरोपियन देशामध्ये गेलात तर संध्याकाळच्या वेळेला जिथं ट्रॅफिक नसते तिथं ट्रकमधून टेबल खुर्च्या येतात, त्या मांडल्या जातात आणि मग महिला बचत गटांना डायरेक्टली रोजगार निर्माण होऊ शकतो, जे आता आम्ही कोळीवाड्यामध्ये करतो आहे. कोळीवाड्यामध्ये आम्ही काय करतो आहे की फूड कोर्ट तयार करतो आहे की ज्याच्यामध्ये आपण एखाद्या वेळेला जर कोळी महोत्सव झाला तर तेवढ्यापुरता त्यांना बिझनेस मिळतो, पण त्या खाण्याचं अट्रॅक्शन एवढं आहे आणि त्या जागेचं हे एवढं असतं की तिथलं असलेलं ॲम्बियन्स ह्याला खूप महत्त्व आहे. मग तिथं एखादा आपला कोळ्यांचा पारंपरिक वेशामधला नाच असू शकतो, जी मुंबईची ट्रॅडिशन आहे. आणि ती मुंबईची ट्रॅडिशन जिवंत ठेवायची असेल तर ॲक्च्युअल आलेल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की हे ट्रॅडिशनल आमचं कोळी नृत्य आहे आणि त्याच्याचबरोबर हे आमचं ट्रॅडिशनल फूड आहे. अगदी जरी कोळी लोकांच्या घरामध्ये 2-2 खोल्या जरी भाड्याने दिल्या पर्यटकांसाठी तरी लोकांची तिथं राहायची तयारी असते. हा कन्सेप्ट परदेशामध्ये राबवला जातो. आपल्याकडे एवढे सुंदर कोळीवाडे आहे पण आपण कधी ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आपल्या कोळीवाड्यांचे डिसएडव्हान्टेज काय असतात की तिथं आपण मासे सुकवतो, आपली ती ट्रॅडिशन आहे मासे सुकवणं. तेच जर आपण ह्याच्यामध्ये सुकवले, ज्याला सोलार ड्रायर म्हणतो, 24 तासामध्ये मासे सुकवले जातात, त्याच्यावर पक्षी वगैरे बसत नाहीत आणि त्याला प्रीमियम मार्केटसुद्धा मिळू शकेल. म्हणजे हे काही नवीन कन्सेप्ट आपल्याला आणायला लागतील मुंबईमध्ये, कारण मुंबई आपण मुळात कोळी लोकांनी वसवलं, हे मूळचे रहिवासी कोळी आहेत आणि हे आपण बऱ्याच वेळेला विसरून जातो. म्हणून आम्ही सध्या 3 कोळीवाडे ट्रायल बेसिसवर घेतले. त्यामध्ये एक कप परेड आहे, दुसरा आहे तो वरळी आहे आणि तिसरा आहे ते माहीम आहे. तिन्हीकडे कामं सुरू झालेली आहेत, परंतु पावसामध्ये होड्या सगळ्या वर काढल्या जातात आणि त्याच जागेमध्ये त्या ठेवल्या जातात. त्याच्यामुळे मध्यंतरी थोडंसं क्लायमेट खराब होतं म्हणून कामं थांबलेली आहेत. ह्याला मी 2 महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे. 2 महिन्यामध्ये हे तिन्ही कोळीवाडे सुरू झाले पाहिजे आणि मग मोठे कोळीवाडे सबर्बमध्ये सुद्धा आहेत, मग त्याचं आम्ही काम सुरू करू शकतो. दुसरा काही संकल्पना अशी होती की जिथं बाणगंगासारखा तलाव आहे तर संध्याकाळच्या वेळेला तिथं आपण जर म्युझिकल, म्हणजे ज्याला आपला क्लासिकल म्युझिक म्हणतो, तबला आहे, सारंगी, म्हणजे जे काय क्लासिकल म्युझिकमध्ये येतं ते सगळं, आणि कुल्हडमधून चहा दिला किंवा काही स्नॅक्स दिले तर पायरीवर बसून लोक ते एन्जॉय करू शकतात. त्याचा आम्ही एक पूर्ण कार्यक्रम घेतला की कशा रीतीने बाणगंगाचा विकास करायचा. आणि बाणगंगाच्या ह्याच्यामध्ये वाळकेश्वरचं मंदिरसुद्धा त्याच परिसरामध्ये आहे. आता ते वाळकेश्वर नाव त्याच्यावरूनच पडलं आहे. हा सगळा मुंबईचा इतिहास आहे. मध्ये मध्ये काही अतिक्रमणं झालेली असतील तर त्यांना डिस्टर्ब न करता त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करायचं हा सुद्धा याचा एक भाग आहे. आता ज्या मुंबादेवीच्या नावाने मुंबई शहर वसवलेलं आहे तिथं जर तुम्ही गेलात तर मुंबादेवीच्या देवळात जाईपर्यंत सगळं कंजेस्टेडच आहे. तर त्याचा आम्ही एक विकास आराखडा बनवलेला आहे. तो जवळजवळ 220 कोटीच्या आसपासचा विकास आराखडा आहे. जे उज्जैनमध्ये घडलं किंवा काशी विश्वेश्वर मंदिराच्या संदर्भात जे घडलं तसंच मुंबादेवी उभं केलं जाणार आहे. आता महालक्ष्मीला तुम्ही गेला तर कंपल्सरी पायऱ्या चढून जायला लागतात, तिथं लिफ्ट नाही आहे. ट्रस्ट एक बिल्डिंग करते ज्याच्यामध्ये लिफ्ट असणार, ज्याच्यामधून आपल्याला जाण्याच्या ज्या सुविधा आहेत. आणि दुसरं आम्ही असं केलं की आकृती पार्किंग जे आहे कॉर्पोरेशनचं हे फुल कॅपॅसिटीने वापरलं जात नव्हतं, तर आकृती पार्किंग ते महालक्ष्मी टेम्पल आम्ही नव्याने एक रस्ता तयार केला. मी पालकमंत्री झाल्यावर लगेच त्यांना सांगितलं की इझिली लोकांना मंदिरामध्ये पोचता आलं पाहिजे. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो 15 तारीखपासून ही सुविधा सुरू होईल. त्याचं आता कॉन्क्रिटिंगचं काम चालू आहे. 15 तारीखपासून भाविक त्या रस्त्याने महालक्ष्मीच्या देवळात जाऊ शकतात. आपला एक सहानुभूतीचा दृष्टिकोन असा असतो की जे लोक तिथं व्यापार करतायत त्यांना कशा रीतीने व्यवस्थित रिहॅबिलिट करता येईल हे बघितलं जाईल. आणि आता मी कोल्हापूरचा स्वतः पालकमंत्री होतो त्याला 15 तारीखच्या आधी आम्ही भाविकांच्या रांगा इमारतीमधून नेण्याची सोय केली तिथं, कारण भाविक उन्हामध्ये उभे राहतात. इथं मंडप घातला जातो मुंबईमध्ये, परंतु ह्या परमनंट स्वरूपाच्या सोयी जिथं झाल्या पाहिजेत. हीच बाब आहे ती सिद्धिविनायकच्या संदर्भातले. म्हणजे ही 3 मंदिरं मोठी आहेत की ज्या ठिकाणी फॅसिलिटीज अधिकच्या होऊ शकतात. त्यातल्या त्यात सिद्धिविनायकला या फॅसिलिटीज आहेत, परंतु आणि 25 कोटी रुपये त्यांना MMRDA मधून दिलेले होते.
ते इफेक्टिव्हली खर्च झाले पाहिजेत. कुठलीही गोष्ट नुसते पैसे मंजूर करून होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला लागतं. ह्याच्याचबरोबर हाजी अल्ली आहे की ज्याच्यामध्ये लाखो लोक भेट देतात. मग इथंसुद्धा जाण्याच्या ज्या सुविधा आहेत, तुम्ही बघितलं की लाट आली मोठी तर रस्ता पाण्याखाली जातो, म्हणून आम्ही DPCमधून त्याला रस्ता उंच करण्यासाठी पैसे दिलेले आहेत. आणि मग त्याचं ब्युटिफिकेशन करण्यासाठी 2 भाग आम्ही त्यातले केलेले आहेत की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये जिथं येतं तिथं चांगले टॉयलेट्स, त्याचा जो सबवे आहे, अनेक वर्ष त्या सबवेला कोणी हातच लावलेला नाही, तो सबवे आपण चांगला करू शकतो, चांगल्या तिथं टॉयलेट्स करू शकतो. आणि भाविक जे ह्याच्यावरून चालत जातात त्यावेळेला त्यांना निवारा व्हावा अशा तऱ्हेचं वरचे थोडी स्ट्रक्चर्स करू शकतो की ज्याच्यामधून जसं तंबूसारखं हे असतात, फ्लॅग्ससारखं असतात की ज्याच्यामधून ऊनसुद्धा खाली येत नाही, परंतु त्याच्याबरोबर व्ह्यूसुद्धा ब्लॉक होत नाही. मुंबईचं सौंदर्य जपलं पाहिजे, ही मुंबईची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईला रोजगार निर्माण करायचा असेल तर आपण अगदी 9 पासून 12 सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी फूड कोर्ट करू शकतो. जसं परेल भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी लोक राहतात, तिथं कोकणी जेवणाची ज्या महिला हे करत असतील तर त्यांना फूड ट्रक्स देऊन ते करू शकतो, जसं आपण कोळीवाड्यामध्ये करतो तसं. आदित्य ठाकरे असं म्हणतात की एवढ्या कार्यक्रमाची गरज नाहीये, एखादा फोन मुख्यमंत्र्यांना केला असता तर मुख्यमंत्र्यांनी हे बघा, पाठवून गुजरातला दिले असते. आदित्य ठाकरेंनी काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे. टोमणे कसे मारायचे हेच जर शिकणार असतील तर त्यांची पुढची प्रगती खुंटीत होईल. हे बघा, टोमणे मारणं सहज शक्य असतं. तुम्ही मला सांगा की जी राज्य आहे, आंध्र प्रदेशची कॉन्फरन्स झाली नाही मुंबईमध्ये, वेस्ट बेंगॉलची झाली नाही, ओरिसाची झाली नाही. मुंबई आर्थिक राजधानी देशाची आहे. कोणालाही अधिकार आहे इथे येऊन आपल्या राज्याचं प्रसिद्धी करण्याचं, कारण सगळं 20% रेव्हेन्यू भारताचा हा मुंबईमधून जातो. 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था ज्यावेळेला करायचं टार्गेट ठेवलेलं आहे, त्यापैकी 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था ही मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे ठाणे, पालघर, त्यानंतर रायगड डिस्ट्रिक्ट आणि मुंबई याच्यामध्ये येणार आहे. कालपर्यंत हेच आदित्य ठाकरे ओरड मारत होते की इथलं गुजरातमध्ये चाललं. फॉक्सकॉन गुजरातमध्ये सुद्धा झालाच नाही, परंतु केवढी ओरड फॉक्सकॉनची गेली, त्यांची मेहनत फुकट गेली की नाही. बघा, तरुण माणसाचा एवढी एनर्जी फुकट का जावी सांगा मला. खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं हा एक नवीन प्रकार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ते स्वतः पर्यटन मंत्री 2.5 वर्ष होते. काय पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी कोकणाला दिलं असेल. माझा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा. 1 रुपया जरी आदित्य ठाकरेंनी दिलेला असेल, कुठल्या तरी देवळाला पैसे दिले, देवळाला पैसे देऊन पर्यटन वाढतं का. सगळे पर्यटनाचे प्रोजेक्ट अडलेले होते, गोरगरिबांचे सगळे प्रश्न अडलेले होते. एकही मीटिंग होत नव्हती 2.5 वर्षामध्ये, एक मीटिंग नाही. ताजच्या प्रोजेक्टचं त्यांनी जाहिरात केली की आम्ही त्याचा करार केला म्हणून, एक वीट हल्लेली नव्हती ताजच्या प्रोजेक्टची. हे राज्य बदलल्यानंतर मी त्याच्या मीटिंग घेतल्या आणि ताजचा प्रोजेक्ट सुरू झाला. 600 लोकांना रोजगार मिळणार आहे तिथं. बोलणारी लोक कधीच रोजगार देत नसतात. हे सहानुभूतीचं राजकारण आहे. आणि जेवढे बोलतील ना तेवढी अशी सणसणीत उत्तरं मिळतील की त्यांना परत वाटेल की आपण काय बोललो, कशासाठी बोललो, काल जे बोललेले आहेत संजय राऊत, असं उत्तर देईन त्याचं की सगळं एक्सपोज करेन. कारण मी तुम्हाला सांगतो, आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. 1 रुपया जर घेतला असेल बंड करण्यासाठी, आम्ही राजकारणातून निवृत्त होऊ. जनतेचे प्रश्न असतात. तुम्हाला जनतेच्या प्रश्नाची जाणीव नाही का. मी कालपासून एक उदाहरण देतो आहे. बाबरसाहेबांसारखा मनुष्य जो 70-72 वर्षाचा आहे, तो सांगतोय की माझ्याकडे टेंबू योजना नाही झाली तर माझ्या शेतकऱ्यांना पाणी नाही मिळणार. 2.5 वर्षात साधी मीटिंग नाही झाली. काल शिंदेसाहेबांनी त्या योजनेला मान्यता दिली. कशाला गरज आहे हो. कोण पैसे घेतात ना त्यांनाच खोक्या आठवतात. आम्हाला खोक्या हा विषयच माहिती नाही आणि कोट हा विषय सुद्धा माहिती नाही. आमचे कोट फक्त कपाटामध्ये असतात, बाकी यांना सगळं माहिती असतं. हो हो परंतु आज बीएसटीची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुद्धा खूपच हलाखीची आहे. हो. आणि आता तर ते खाजगीकरण होत नाही, BSTचं खाजगीकरण होत नाही आहे. तुम्ही एक समजून घ्या की त्यांना ज्या बसेस लागतात या लीजवर ते घेतात आणि लीजवर घेतात. ही लीजची पद्धत सगळीकडे आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणात BSTचं इलेक्ट्रिकल व्हेकल्स येतात. मी अजून त्यांचं हे घेतलं नाही, त्यांचे आढावा, त्यांचे चेअरमन असतात माझ्या आढावा बैठकीला, परंतु BSTचं सुद्धा आधुनिकीकरण होतं आहे आणि BST कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉसमध्ये जाणार नाही ह्याचे मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो.
कारण मध्यंतरी तुम्ही बघितलेलं आहे की लीजवरची हे घेतल्यानंतर त्यांचा स्टाफ असल्यामुळे काही लोकांनी त्याच्याविरुद्ध बऱ्याच वेळेला असं होतं ना की कुठल्याही गोष्टीबद्दल गैरसमज, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इंटरॅक्शन पाहिजे. तुम्ही माझ्याशी बोलला, मला कळतं, मला कळलं तर मी मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत विषय नेऊ शकतो. आम्हाला कम्पॅरेटिव्हली थोडा अधिकचा वेळ असतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जर मुंबईतल्या मराठी माणसाची जर तळमळ असेल तर 12 वर्षामध्ये एकाही डेव्हलपरला नोटीस का नाही दिली, याचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे की ज्यांनी मुंबईवर राज्य केलं. आम्ही नोटिसा द्यायला सुरुवात केली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे खोटं बोलण्याचं एक तंत्र असतं ना, हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. याला काही वेळेला रिटायर झालेल्या लोकांना सुद्धा वेळेवर पैसे मिळत नाहीत, त्याची सॅलरी सुद्धा ती वेळेवर मिळत नाही. तुम्ही हा सांगितलेला चांगला मुद्दा आहे, मी ह्याची नोंद घेतो. आणि याची आपण एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वी BSTचं बजेट सेपरेट असायचं. आता महापालिका आणि BSTचं एकत्र झालं आहे, म्हणजे महापालिका त्याला सपोर्ट करू शकते. कारण काही वेळेला आपण डिस्काउंट देतो, कमी रेटमध्ये लोकांना प्रवास करणं, कमी रेटमध्ये इलेक्ट्रिसिटी देणं, तर महापालिकेचं इतर जे इन्कम असतं ना त्यातून हे कॉम्पेन्सेट पालिका सपोर्ट करतं. नाही, पालिका त्याला सपोर्ट करतं. अजून ते झालेलं नाही आहे, परंतु त्याला सपोर्ट करतं. जसं रेल्वे, मी बोलता बोलता थोडंसं स्लिप ऑफ टंग झालं, जसं रेल्वे आणि ह्याचं एकत्र केलं तसं कॉर्पोरेशन आणि BST एकत्र करता येईल का, हे मी मुख्यमंत्री शेवटी काय त्यांचा डिपार्टमेंट आहे, मी काय अनाऊन्समेंट करू शकत नाही. पण सिमिलर होतं की वेगळं बजेट रेल्वेचं होतं आणि केंद्र शासनाचं वेगळं बजेट असायचं, तर त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे. तसं BSTला इथं सपोर्ट करतं कॉर्पोरेशन, परंतु त्यांचं एकत्र असू शकेल तर बरेचसे प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं. तुम्ही म्हटलं की हे बजेटबद्दल बोलत होता, BSTने ना जून महिन्यामध्ये 2000 कोटी स्वतःच्या बसेस घेण्यासाठी मागितले. मुंबईच्या कमिशनरने अजूनही 2000 कोटी दिलेले नाहीत किंवा त्यावर त्यांची कुठली माहिती. मी आता त्याची तुम्ही माहिती दिली हे चांगलं झालं. मी या संदर्भात संख्या 3000च्या खाली आली आहे. नाही, तुम्ही एक अतिशय चांगला मुद्दा सांगितलेला आहे की ST कॉर्पोरेशन आहे, त्याला सध्या इलेक्ट्रिकल बस देण्यासाठी राज्य शासन मदत करतं. तसं कॉर्पोरेशनने सुद्धा BSTला मदत केली पाहिजे, मला 100% मान्य आहे. आणि पालकमंत्री म्हणून हा मुद्दा मी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देईन आणि त्यांच्याकडून तसे आदेश पारित करण्याचं मी कॉर्पोरेशनला हे करेन. संजय गायकवाड जे आपले आमदार आहेत, त्यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या हत्येचा कट रचला होता त्यांच्या मार्फत. नाही, मला एक काय सांगायचं आहे की आपण आता कॉर्पोरेशनच्या संदर्भात हे आलं पॉलिटिकल. मेरा सवाल ये है कि आप जो मुंबई में जो अभी आपने बताया खर्चा करने वाला है, ये BMC के फंड से होगा. BMC का हजारों करोड़ रुपए स्टेट गवर्नमेंट के पास बकाया है, वो भी उसका भी कोशिश करेंगे देने के लिए. देखिए, एक चीज़ तो ये होती है कि जो कॉर्पोरेशन साउंड रहता है, फाइनेंशियली साउंड रहता है, जैसे समझे अभी टीचर्स देने हैं तो टीचर्स कॉर्पोरेशन को टीचर्स का पैसा जो देना होता है तो उतना कॉर्पोरेशन को नहीं मिलता है जितना ZP को मिलता है. ZP को हम लोग 100% देते हैं, तो इसमें एक रेशो रहता है. फिर भी आपको ये समझना चाहिए कि कॉर्पोरेशन को जो भी मदद लगती है राज्य शासन से, क्योंकि ये लोकल सेल्फ गवर्नमेंट है, तो लोकल सेल्फ गवर्नमेंट अगर कुछ उसमें उनकी कमज़ोर हो जाएगी तो वहाँ पे शासन की भूमिका आती है उनको ग्रांट देने के लिए. लेकिन मुंबई एक ऐसे कॉर्पोरेशन है जो एशिया का रिचेस्ट कॉर्पोरेशन है, इसलिए उनको ये मदद की ज़रूरत नहीं लगती. अगर ज़रूरत लगती तो हम लोग, जैसे मैंने बोला कि BST का पैसा देने के लिए नहीं है, तो मैं ज़रूर बोलूँगा. लेकिन मैं एक आपको बात बोलता हूँ, MMRDA कोस्टल रोड का काम करने वाली थी, कितना बड़ा कोस्टल रोड है, फिर भी उसके लिए जीत क्यों की कि हमें ही करना है. तो उसमें 16,000 करोड़ 18 करोड़, मुझे ज़्यादा मालूम नहीं है एग्जैक्ट फिगर, लेकिन 16,000 करोड़ का था. अभी बढ़ के कितना हुआ मुझे मालूम नहीं है. देखिए, हम लोग छोटी छोटी चीज़ों का प्लानिंग कर रहे हैं. देखिए, वर्ली का लैंड मांगा था, वर्ली की लैंड का कॉस्ट कितना है, 1200 करोड़ रुपया. बालहट था, हमको दे दो.
कहीं पे जाइए जग में, हर जगह पे एक्वेरियम अंडरग्राउंड रहता है। एक्वेरियम हमेशा अंडरग्राउंड ही रहता है ताकि खर्चा नहीं हो उस पर। अभी मैं कैसे समझा के जाऊँ, उनका जो एक जिद रहती है बच्चों की, तो जिद पूरी की जाती है। लेकिन अभी हम लोग अंडरग्राउंड एक्वेरियम बनाने का मैंने प्लान बनाने के लिए बोला है। ये जो अपना बहुत बड़ा ये है रिक्लेमेशन हो रहा है, उसका बहुत अच्छा प्लान बनाने के लिए बोला है। सीएम साहब ने बोला है कि यहाँ से ये शिफ्ट नहीं करना है रेस कोर्स, लेकिन रेस कोर्स की जो बाकी की ज़मीन है उसमें कुछ अम्यूजमेंट की फैसिलिटी ऑर्डिनरी लोगों को बना के उसको टनल से जोड़ा जा सकता है। ये जो बहुत बड़ा गार्डन बन रहा है उसके साथ। तो ये छोटी छोटी चीज़ें हैं जिसके बारे में सोचना चाहिए। अगर वो वर्ड़ी की ज़मीन चली जाती तो 1200 करोड़ रुपया जाता था गवर्नमेंट का। रेस कोस्टला ह्याच्यावर कनेक्ट नाही करायचं, अंडरग्राउंड टनेलने जे अम्युजमेंट एरिया होती ती कनेक्ट होऊ शकते। जसं हाजी अलीला अंडरग्राउंड हे आहे, सबवे आहे, सबवे झाला की नाही हाजी अलीला, मग तो रेसकोर्सला असं होऊ शकतो ना। तिथं जर जोडलं गेलं तर तिथं अम्युजमेंट एरिया होऊ शकते, कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की तिथं कमर्शियल ॲक्टिव्हिटी करता येणार नाही रिक्लेमेशन लँडला। आपल्याकडे आपण मोठं मुंबई आई करायचं ठरवलं तर मुंबई आई कुठे होऊ शकतं? मुंबई आई ह्याच्यावर रेसकोर्सच्या शेजारी होऊ शकतं ना, का होऊ शकणार नाही? मोठी जमीन आहे तिथं, मग त्याच्या शेजारी जर होऊ शकलं तर रेसिस बघणं हे श्रीमंतांचं काम आहे। पण गरीब माणसाला लंडन आहे लंडनलाच का असावं किंवा दुबई आहे दुबईलाच का असावं? ते इथं होऊ शकतं ना। ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग, हे बघा हे प्लॅनिंग सुरू आहे। तुम्ही शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की मी सांगितलं म्हणजे हे फायनल झालं किंवा मंजूर झालं असं नाही, त्याच्या प्लॅनिंगची प्रक्रिया चालू आहे। त्याच्यामुळे मुंबई आई करावं आणि त्याच्यामधून मुंबईला खूप टुरिस्ट यावे किंवा मुंबईच्या लोकांना मनोरंजनाच्या सुविधा मिळाव्या असा विचार इतर लोक का करू शकले नाही, हा प्रश्न आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, झोपडपट्टी मुक्त होईल का? निश्चितपणे होऊ शकतं। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लँड्सवर झोपडपट्ट्या सुद्धा आहेत। ते थोडंसं कोऑर्डिनेशन हे जर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने केलं तर ही गोष्ट निश्चितपणे घडू शकते। सर मुंबई में अंतरराष्ट्रीय स्काई वॉक मुंबई में कई जगहों पे मुंबई में स्काई वॉक है, सायन में है, गिरगांव में है, उपनगर में बहुत है, बट उसका उपयोग नहीं हो रहा, उसका दुरुपयोग हो रहा है। नहीं, उसके लिए एक हमने छोटा सा स्कीम बनाया है। ये अच्छी बात है क्योंकि आपको पता नहीं रहेगा कि हम लोग क्या क्या चर्चा करते हैं हमारे मीटिंग में। तो स्काईवे पे लोग क्यों नहीं जाते? उसमें एक तो लिफ्ट नहीं है या तो एस्केलेटर नहीं है। तो हमने ऐसे बोला है कि आप एस्केलेटर और लिफ्ट बनाओ, ऐसा दिल्ली में इम्प्लीमेंट किया है। तो वो भी हमारे कमिश्नर साहब ने आदेश दिया है अपने इसको कि इसका डिज़ाइन बनाइए ताकि उसका यूज़ हो सके। तो ये छोटी छोटी चीज़ें सब हो रहा है। मुंबई चेंज तो यकायक नहीं होगा, वो तो पार्किंग में ऐसा है कि पार्किंग के बारे में हमारी जब चर्चा हुई तो बहुत सारे जो पेड पार्किंग है वो एम्प्टी रहते हैं और लोग रास्ते पे ये करते हैं। तो मैंने उनको ऐसे बोला है कि इसका रेट आप कम कर दीजिए ताकि ये जो बहुमंजिले इमारतें हैं उनको पार्किंग का कुछ हिस्सा कॉरपोरेशन को भी देना पड़ता है, कुछ उनको एफएसआई भी मिलता है अगर वो पार्किंग तैयार करके दे दे। और ये सब वुमेन सेल्फ हेल्प के ग्रुप से नाम से कई दूसरे ही लोग चलाते हैं, ऐसे मैंने ऑब्जर्व किया है। और उनको ये सब पैसा जाता है। ये कॉरपोरेशन को अगर मिले या तो नागरिकों को कम रेट में अगर वो पार्किंग अवेलेबल हो तो बहुत सारी समस्या कम हो जाएगी। इसके लिए मुंबई कॉरपोरेशन एक ऐप डेवलप कर रहा है कि कौन से पार्किंग में कितना ये बचा है। जैसे मैंने आपको बोला कि आकृति पार्किंग 40% भी उसमें ये नहीं होता, 60% वैकेंट था। अगर महालक्ष्मी में आने वाली व्हीकल्स अगर आकृति पार्किंग में पार्क होती है, दूसरे 2 बड़े पार्किंग बन रहे हैं जो एक हाजी अली में है और एक महालक्ष्मी के तरफ है, तो वो भी नए बन रहे हैं पार्किंग। फिर ये जो पार्किंग एम्प्टी रहती है उसके बारे में हम लोग पॉलिसी डिसीजन लेने वाले हैं। अगर कम रेट में उसमें पार्किंग मिलता है तो बड़ी बड़ी गाड़ियाँ रास्ते पे क्यों खड़े करेंगे? आज एक पार्किंग में महीने का 6,000 रुपया देना पड़ता है, मतलब 72,000 रुपया देना पड़ता है। मुझे ठीक से मालूम नहीं, शायद किसी ने बोल दिया कि ये सही अगर होगा तो। मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवलं जाते, सुशोभीकरणाचं सुद्धा तुम्ही सांगितलं, परंतु
एकीकडे सुशोभीकरण होत असताना महागाईवरती हे सरकार बोलत नाही असं विरोधक म्हणत आहे. तर आपण पालकमंत्री म्हणून मुंबईमध्ये वाढत असलेल्या महागाईबद्दल आणि खरा मुंबईकर आहे तो मुंबईचा भाव चाललाय हा प्रश्न आपण पालकमंत्री म्हणून कसं मला दोन गोष्टी, मुंबईमधला मुंबईकर हा बाहेर जाता कामा नये याच्याबद्दल 100% आमचं एकमत आहे. त्याच्यासाठी रिडेव्हलप होत असलेल्या बिल्डिंगवर कंट्रोल केला पाहिजे. मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट जी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होते आहे, बघा आता BDD चाळींची डेव्हलपमेंट होते आहे, गिरगावमध्ये अनेक क्लस्टरचे प्रोजेक्ट होत आहेत. या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकेल, पण त्याला काही वेळ लागणार आहे. महागाईचा जो प्रश्न आहे, आता गॅसचे रेट कमी केले, अनेक गोष्टीचे रेट ज्यावेळेला केंद्र शासन कमी करतं त्यावेळेला टीका करतात की इलेक्शन आली म्हणून रेट कमी केलेले. रेट कमी झाली ही वस्तुस्थिती आहे आणि लोकांना कमी रेटमध्ये भाजीपाला मिळावा म्हणून संडे मार्केटची कल्पना फडणवीस साहेब ज्यावेळेला CM होते त्यावेळेला मुंबईमध्ये आणली. पालकमंत्री म्हणून मला असं वाटतं की ही संकल्पना व्यवस्थित जर राबवली तर नाशिकसारख्या ठिकाणून शेतकरी डायरेक्ट भाजी देऊ शकतील मुंबईच्या ह्याला. हे काय झालं, मध्ये तरी आपण एखादी संकल्पना मांडतो आणि मग ते विसरून जातो. ते पुन्हा एकदा पुनर्जीवित केली पाहिजे आणि म्हणून हे शासनसुद्धा आपल्या जागा उपलब्ध करून देते, कॉर्पोरेशनसुद्धा देते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कमी रेटमध्ये भाजीपाला हा मुंबईकरांना मिळू शकेल असं मला वाटतं. हां आपण करी रोडच्या ब्रिजचं उद्घाटन केलं हो मध्यंतरी. हो तर त्या ब्रिजला फुटपाथ बनवलेला नाहीये. मी तर फुटपाथ बनवण्याची ऑर्डर दिली आणि तो सँक्शन सुद्धा झाला आहे, काम आता सुरू मला होईल. याला जोडून प्रश्न असा होता की सगळीकडे जे नवीन गर्डर ब्रिज बनवत आहेत ते वेब प्रकारचे बनवतात, ओपन वेब प्रकारचे, ज्याच्यामध्ये फुटपाथ बनवणं शक्य नाहीये, म्हणजे ब्रिटिश एरा ब्रिज सारखं. तर याच्याबाबत काही नाही, मी त्यांना ब्रिज डिपार्टमेंटला असं सांगितलेलं आहे की निदान 1.5 मीटरचा तरी फुटपाथ ठेवा. म्हणजे जरी 3 मीटरचा ठेवता येत नसेल तरी 1.5 मीटर म्हणजे साधारण 4.5 फूट. नाही, मी करायला सांगितलेलं आहे. 100% माझ्या याच्यामध्ये लिहून घ्या जरा, मला आठवण करा. असं बोलणं आहे की एक सेंट्रल गव्हर्नमेंटची गाईडलाईन आहे, त्यामुळे आता ब्रिज आम्ही बनवू शकत नाही. फक्त रेल्वेचे जे पोर्शन आहे तेवढेच ब्रिज बनवणार. नाही, हे जे सांगणं आहे ना, हे सांगणाऱ्याला ठामपणे सांगणारा पालकमंत्री असायला लागतो. तो पालकमंत्री मुंबईला मिळालेला आहे, काळजी करू नका. कारण ह्यांना जाग्यावर आणायला लागतं. जनता ही मोठी असते आणि जनतेचे प्रॉब्लेम्स मोठे असतात. ते अधिकाऱ्यांना कळू शकणार नाही कारण ते गाडीतून जातात. मी अनेक वेळेला चालत जातो, मला याच्यामध्ये काही कमीपणा वाटत नाही. मुंबई महानगरपालिकेचे जे गार्डन्स आहेत तिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात किंवा मॉर्निंग वॉकला जॉगिंगला लोक येतात. हो, पण त्या गार्डनमध्ये कुठे खानपान सेवेची व्यवस्था नाही, साधं पाण्याची बाटली मिळू शकत नाही. नाही, हा प्रश्न जेन्युइन आहे. मी आता नोंद करून घेतो. मी म्हणूनच सांगितलं की तुमच्यावर चर्चा का झाली पाहिजे. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळू शकत नाहीत. मुंबईला आता टॉयलेट्स, बसमधून उतरलं की निदान आपल्याला एखादी छोटं टॉयलेट पाहिजे की जिथं आपल्याला त्या माणसाला जाता आलं पाहिजे. अनेक लोकांना डायबिटीज असतो, काही ओल्ड एज असतं, त्याच्यामुळे ती आम्ही सोय करतोय. परंतु अनेक वेळेला फुटपाथवर आम्ही आता एक छोटं हे ठेवायला सांगितले, स्टेनलेस स्टीलची, जशी नवी मुंबईला आहेत ती. आणि मग ती तशी असली तरी शेजारचे लोक कंप्लेंट करतात. पण मला वाटतं की फुटपाथच्या बाबतीत खूप मोठी कोण कंप्लेंट करू शकेल असं वाटत नाही. पण त्याचा क्लिनलीनेस ठेवला पाहिजे. तिथं वास यायला लागला तर लोकांना त्रास होतो. तर तुमची सूचना चांगली आहे. मी आजच सकाळी येताना विचार करत होतो की हाजी अलीच्या शेजारी छोटंसं गार्डन आहे, पण तिथं काहीच नाही, टॉयलेट्स नाही, एखादा रेस्टॉरंट नाही आहे. तर ह्या शेवटी पॉलिसीमध्ये आणायला लागतं. ह्याच्यामध्ये भाग काय असतो की बायलॉजमध्ये आणायला लागतं की याच्या एवढं पर्सेंट, जसं आम्हाला गार्डनमध्ये अलाउड आहे 0.5% ऑफ द टोटल एरिया कुड बी युटिलाइज फॉर अदर ॲम्युनिटीज. त्याच्यामध्ये टॉयलेट्स येऊ शकतात, त्याच्यामध्ये रेस्टॉरंट्स येऊ शकतात. ही चांगली हे आहे, मी त्याची नोंद करून घेतो. माझ्यावर PA कोण आहे जर हे करून घ्या. आणि माझे PA, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्यावेळेला घेतो शेजारी सगळे PA उभे पाहिजेत. जे जे मुद्दे आता सांगितलेले आहेत ते मुद्दे लिहून घ्या. म्हणजे माझे ज्यावेळेला मीटिंग असेल त्यावेळेला मला आठवण करा कॉर्पोरेशनबरोबर. हां, तुमचा 1-2 मुद्दे मला सांगितले. त्यामध्ये एक फुटपाथचा मुद्दा आहे जो अजून इम्प्लिमेंट झाला नाही, ज्याची मी ऑर्डर दिलेली होती. दुसरा मुद्दा आहे तो गार्डनमध्ये काही फॅसिलिटीज पाहिजे, जसं पाण्याची बाटली, छोटंसं रेस्टॉरंट, टॉयलेट्स ह्या पाहिजेत. त्याचेसुद्धा आम्ही निश्चितपणे. एन्क्रोचमेंटचा पण विषय आहे, जागा नाही आणि खूप एन्क्रोचमेंट भरपूर आहे. नहीं, एनक्रोचमेंट का बहुत बड़ा प्रॉब्लम है मुंबई में.
उसके बारे में भी हम लोग देखिए, अभी दादर में क्या स्थिति थी आप बोलिए, चलने के लिए भी जगह नहीं थी, अब लोग आराम से चल सकते हैं। थोड़ा थोड़ा कठोर स्टेप भी लेना पड़ता है, नहीं तो पूरी जगह पे हर जगह पे बिझनेस ही हो जाएगा। बिल्डिंग एनओसी नाहीये याच्यामुळे त्यांची आरटीची मान्यता रखडलेली आहे। जवळपास 200 शाळा मोस्टली जुन्या शाळा आहेत। तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता जे नवीन नॉर्म्स जे आपण सक्तीचे केले त्यांची पूर्तता त्यांना जमत नाहीये, तर काही आपण तोडगा याच्यावर आपण निश्चितपणे मी सांगितलेलं आहे की मुंबईच्या शाळांच्या एकाही शाळेचा परवाना अजून आम्ही रद्द केलेला नाही। बघा, त्यांना आपण मुदत दिली होती की एवढा काळ झाल्यानंतर तुमच्या शाळेचे परवाने रद्द करून तुमच्यावर केसेस करण्यात येतील, परंतु मुंबईची ही समस्या लक्षात घेऊन आम्ही ही ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि त्यांच्यासाठी काही रिलॅक्सेशन देण्याच्या सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत। परंतु सेल्फ फायनान्सचा ॲक्ट आहे, त्याच्यामुळे ॲक्टमध्ये दुरुस्ती करायला लागेल की आम्ही रूल्समध्ये दुरुस्ती करून हे देऊ शकतो कन्सेशन्स, ह्याच्यावर आम्ही विचार करतोय। पण ह्या 100% कन्सेशन्स दिल्या जातील, कारण मुंबईला जागेची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे काही नॉर्म्समध्ये मुंबई बसू शकत नाही, तर हा आम्ही विषय पॉझिटिव्हली घेतलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2022 मार्चपासून महापालिका विसर्जित झाल्यानंतर महापौर वैद्यकीय निधी जो दिला जात होता, महापौर आता नसल्यामुळे तो आयुक्त म्हणतात त्यावर मी सही करणार नाही, बरीचशी पत्रे होऊन गरिबांची पडलेली आहे। 5,000 ते 25,000 रुपये त्यांना वैद्यकीय मदत मिळते, आयुक्त सही करायला तयार नाही, त्यामुळे त्यांना ती मदत मिळत नाही। तर तुम्ही असं काय करणार आयुक्तांना? मी ह्याच्यावर चर्चा करेन, कारण सध्या एक मिनिट मीटिंग चालू आहे। सध्या बॉडी अस्तित्वात नाही, त्याच्यामुळे महापौरांचे अधिकार, बॉडीचे अधिकार म्हणजे काउन्सिलचे अधिकार हे सगळे कमिशनरना आहेत। तर मी याच्यावर निश्चितपणे चर्चा करेन। एक चांगला विषय तुम्ही घेतलेला आहे, मी अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा करेन। आपल्याकडे पीएमटीपीच्या इमारतींना आता 33-7 मध्ये सरकारने मान्यता दिली आहे, पैसा दिले, पण काही ठिकाणी जागेचं प्रमाण खूप कमी आहे, छोट्या भूखंड आहे, तर तिथे रिडेव्हलपमेंट कशी करू शकतात? कारण तिथे त्याला क्लस्टर केलं पाहिजे ना, एकत्र केलं पाहिजे शेजारच्या। बाजूचे जे ब्लॉक्स आहेत ते तयार नसतील तर मग ते पर्याय त्याच्यामध्ये आता आपण असं केलेलं आहे की तयार नसतील तर ते अधिकार म्हाडाला दिलेले आहेत, त्यामुळे म्हाडा त्यांना नोटीस देऊ शकते आणि ते प्लॉट ताब्यात घेऊ शकतं रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात। एकतर त्यांनी स्वतःहून करावं, नाही केलं तर त्यांना नोटीस देऊन म्हाडा ते करू शकतं। त्यामुळे हा प्रॉब्लेम आता मुंबईचा सॉल्व्ह झालेला आहे। ॲक्ट आम्ही हे केला, अमेंड केलं। क्या है जो उद्यानों को दत्तक देने की योजना है, जो ओपन स्पेस पॉलिसी है, हां आरजीपीची पॉलिसी खेळाची मैदानं त्याची पॉलिसी आरजीपीची पॉलिसी आहे ना, हां धोरण तयार करते ना, त्याला काही ठिकाणी विरोध होतोय। तुमचं काय म्हणणं? आणलेलं आहे। नाही बघा, मला पालिकेच्या प्रत्येक गोष्टीची माहिती नाही म्हणून तर मी तुमच्यावर बसलो ना। आता मी जरासा पालकमंत्री म्हणून तयारीने जाईल मीटिंगला, पक्का रखेल। हां हे बघा, मी तुम्हाला असं सांगतो की फार त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हो। ते काय आहे बघा, ते सहानुभूतीवर, संजय गायकवाडांकडे नाही, जे सहानुभूतीवर हे करतात ना, आणि सहानुभूती ते अरे संजय गायकवाडना काय झालं आहे की आमची त्याविषयी प्रवक्त्यांची बैठक होती, त्यावेळेला आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलं की काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, त्यामुळे पुढच्या वेळेला आम्ही संजय गायकवाडना त्या मीटिंगला बोलवू। हां आहे बघा, मला ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावर मी काही बोलत नाही, हे माझं वैशिष्ट्य आहे। त्याच्यामुळे अहो त्यांना एक गोष्ट अशी आहे की त्यांना गुजरातची ॲलर्जी आहे आणि त्याच्यामुळे हे झालं की ते गुजरातला चाललं, ते झालं की गुजरातला चाललं। एखादा प्रोजेक्ट चेन्नईला जातो ना, जातो की नाही, आणि जर तामिळनाडूचं समिट इथं होऊ शकतं, जर उत्तर प्रदेशचं समिट जर मुंबईमध्ये होऊ शकतं, तर गुजरातचं समिट का होऊ शकत नाही? मुंबई तर संपूर्ण राष्ट्रांची आहे ना, म्हणजे सगळे कोणी मुंबई येऊन मुंबईला समिट घेऊ शकतात। आर्थिक राजधानी आहे, नाही तो आर्थिक राजधानीचा स्टेटस काढला पाहिजे, ते आम्ही कधीच मान्य करणार नाही। ती भारताची आर्थिक राजधानी आहे आणि ती राजधानी राहणार आहे।
जरा मी आपल्याला एक रिक्वेस्ट करू का? माझ्या नेहमी प्रेस कॉन्फरन्स होतात, पॉलिटिकल असतात. ही जी आम्ही आजची मीटिंग तुमच्याबरोबर ठेवली किंवा प्रेस, ही स्पेशली कॉर्पोरेशनच्या संदर्भात केलेली आहे. आणि बघा आतासुद्धा लोढा साहेबांनी मगाशी नवरात्रीच्या संदर्भातली मीटिंग घेतली. मी जरा उशीर झाल्यामुळे येऊ शकलो नाही. आम्ही गणपतीच्या संदर्भात 4 मीटिंग घेतल्या. नवरात्रसुद्धा तेवढ्याच सेफली आम्ही करणार आहोत. आपल्या जर काही सूचना कॉर्पोरेशनच्या संदर्भात असतील तर आपण इथं करूया. आणि पॉलिटिकल क्वेश्चन्स असतील ना तर मी रोजच तुम्हाला उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं तर तुम्हाला आता मी जेवढं बोललो तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. म्हणजे मुंबई कशा तऱ्हेने प्रगती करते त्या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचं असेल मी 100% आपण त्याच्यावर बोलूया. शेवटचा प्रश्न हां. आहे, राज्याच्या एकूण अर्थसंकल्पापैकी फक्त 4% खर्च हा निधी हा आरोग्य विभागावर केला जातो आणि मुख्यमंत्र्यांनी जो आढावा घेतला त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे कळलं, त्यामध्ये नाराज असल्याचं कळतंय. खरंच इतका कमी निधी वापरला जातो का? राज्य सरकार आरोग्य विभागावर निधी खर्च करायला उदासीन आहे का? राज्य सरकार आरोग्यावर खर्च करण्यासाठी उदासीन बिलकुल नाही आहे. फक्त मध्यंतरी काही निर्णय झाले जे कोर्टामध्ये काही केसेस होत्या आणि त्यावेळेला जी सरकारने ॲफिडेव्हिट दिली त्याप्रमाणे हाफकिन इन्स्टिट्यूट याच्याकडून सगळी वैद्यकीय खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यामुळे असं झालं आहे की या प्रोसेसला फार वेळ लागतो. म्हणून कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन याच्यासाठी एक परचेस कमिटी हाय लेवलची निर्माण करण्यात आलेली आहे आणि जे काय त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये 2 किंवा 3 वर्षाची रेट कॉन्ट्रॅक्ट्स ही केली जातील की जेणेकरून कुठलंही औषध लागलं तरी तुम्ही ते थेट त्या रेट कॉन्ट्रॅक्टवर खरेदी करू शकता. तुम्हाला मोठ्या प्रमाणात इक्विपमेंट्स लागतात. जसं मी सांगितलं की मी मुंबईसाठी 5 कोटी रुपये दिले या मशीनसाठी की ज्याच्यामधून तुम्हाला हार्टचं ऑपरेशन म्हणत नाहीत त्याला, नॉन एव्हिजिव्ह हे आहेत ज्याला एन्जिओप्लास्टी म्हणतात. तर ते एन्जिओप्लास्टीचं मशीन दिलं 5 कोटीचं, परंतु ते खरेदीच झालं नाही. ह्या काही ज्या डिफिकल्टीज आहेत, खरेदी झालं नाही तर त्या 5 कोटीचा उपयोग काय? 5 कोटी माझ्या हाफकिनकडे आहेत, परंतु एकदा जर रेट कॉन्ट्रॅक्ट झाला की तुम्हाला जर एन्जिओप्लास्टीचं मशीन घ्यायचं तर त्याची एवढी किंमत आहे तर पटकन ते खरेदी होऊ शकतं. हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जर प्रक्रिया जलद झाली. दुसरा प्रॉब्लेम आहे तो डॉक्टर्सच्या अवेलेबिलिटीच्या संदर्भातला प्रॉब्लेम आहे. तिथं आपण काय करतो की ज्या ठिकाणी डॉक्टर्स अवेलेबल नसतात तिथं थेट भरतीची सुद्धा सुविधा आपण कलेक्टर लेवलला देतो. तरी पण छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स अवेलेबल होत नाहीत. तर आता एक चांगलं झालेलं आहे की निदान मेडिकल कॉलेजमधून पासआउट जे स्टुडंट आहेत जे आता डॉक्टर बनलेले आहेत ते तरी कंपल्सरी त्यांना केलेलं आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये काम करावं. पण ही डॉक्टर्सची अवेलेबिलिटी लवकरच कमी होईल कारण हा मुद्दा हा संपूर्ण देशाचा मुद्दा होता आणि पंतप्रधान महोदयांनीच तो टॅकल केला की प्रत्येक ठिकाणी मेडिकल कॉलेजेस करायची आणि त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजेसमधून डॉक्टर्स अवेलेबल होते. सर यालाच जोडून असा एक प्रश्न आहे, अर्थसंकल्प अधिवेशनात जेवढा बजेट दिला होता त्याचा 6 महिने झाले तरी फक्त 33% खर्च जो आहे तो केला गेला होता, 50% तो पोहोचला 6 महिन्यात. एक गोष्ट अशी आहे की सुरुवातीचे 6 महिने किंवा 8 महिने हे कामाचं इम्प्लिमेंटेशन चालू असतं, रनिंग बिलंसुद्धा निघालेली नसतात आणि ज्याला काम कंप्लीट होईल त्याला त्याचं बिल काढलं जातं. त्याच्यामुळे सगळा जो एक्सपेंडिचर आहे हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये बुक होतो कारण ती कंप्लीट झालेल्या ह्याची पेमेंट्स होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं आढळून येईल की साधारणपणे 60% आसपासची रक्कम ही कामं कंप्लीट झाल्यानंतर त्याची बिलं दिली जातात आणि त्यावेळेला ती रक्कम बुक होते. त्यामुळे नेहमीच हे एक हत्यार असतं विरोधी पक्षाच्या हातामध्ये की तुम्ही खर्च तेवढ्या ह्याने झालेला नाही म्हणून. असं बिलकुल नसतं. आणि दुसरं एक शासनाची सेफ्टी मेजर असं असतं की त्या काळामध्ये केवळ मटेरियलची खरेदी होऊ नये ह्याच्यावर सुद्धा निर्बंध आहेत आणि म्हणून ॲक्च्युअलच काम व्हायला लागतं आणि त्याच्यावर खर्चसुद्धा व्हायला लागतो. थँक्यू. थँक्यू.